साध्वी सोनालीताई करपे यांच्या रसाळ वाणीतून देवी भागवत कथेचा दाड बुद्रुकमध्ये जागर. आश्वी, झुंजार न्यूज. श्रद्धा ग्रामविकास प्रतिष्ठान दाड बुद्रुक ताता राहता यांच्या वतीने आयोजित श्री साई सच्चरित पारायण आणि सन्मान नारी शक्तीचा या संकल्पनेवर आधारित भव्य संगीतमय देवी भागवत कथा निरूपण सोहळा सध्या भक्तिमय वातावरणात सुरू आहे. प साध्वी सोनालीताई करपे यांच्या सुमधुर आणि रसाळ वाणीतून या कथेचे चौथे पुष्प काल गुंफण्यात आले. जीवाचे परम कल्याण करणारी आणि साधकाला भक्तिसुखात न्हाऊ घालणारी ही कथा ऐकण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील नारीशक्तीचा सहभाग. दिवसभर घरकाम आटोपून सायंकाळी महाप्रसादासाठी सुमारे 250 ते 300 महिला स्वतःहून उपस्थित राहतात आणि श्रद्धेने भाकरी बनवण्याचे काम करतात. साध्वी सोनालीताई करपे यांनी या महिलांचे विशेष कौतुक केले. भाकरी बनवण्यामागचा त्यांचा शुद्ध आणि निस्वार्थी भाव पाहून पंक्तीत साक्षात देवसुद्धा प्रसाद घेण्यास येत असतील अशी भावना त्यांनी व्यक्त केली. जिथे नारीचा सन्मान होतो तिथे देवत्व आणि सुसंस्कार रुजतात असे त्यांनी सांगितले. जीवनाचे सार्थक करण्यासाठी 12 प्रकारचे दान आवश्यक. कथा निरूपणादरम्यान साध्वी सोनालीताईंनी मानवी जन्माचे महत्त्व पटवून दिले. देवाने आपल्याला दिलेली इंद्रिये ही केवळ उपभोगासाठी नसून देश, देव आणि धर्मसेवेसाठी आहेत. तर मानवी जीवनात सुवर्णदान, अन्नदान, भूदान, जलदान, वस्त्रदान, औषधीदान, अभयदान, रक्तदान, सेवादान, कन्यादान, गोदान आणि विद्यादान या 12 प्रकारच्या दानांचे महत्त्व सांगत पुढील पिढी सुसंस्कृत घडवण्यासाठी अध्यात्माची जोड असणे काळाची गरज आहे. कथेचा समारोप आरतीने झाल्यानंतर सुमारे 3000 भाविकांनी आमटी भाकरी आणि भाताच्या महाप्रसादाचा आस्वाद घेतला. हा महाप्रसाद तयार करण्यासाठी अन्नपूर्णा रवी अण्णा बनसोडे आणि गणेश बनसोडे परिश्रम घेत आहेत. गावातील तरुण मुलांनी आणि विविध ग्रुपच्या सदस्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसाद वाढण्याची जबाबदारी पार पाडली. पंक्तीनंतरची स्वच्छता गणेश आरणे आणि दिनेश आरणे यांनी केली. गेल्या 17 वर्षांपासून श्रद्धा ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. पवित्र पौष महिन्यात भगवतीचे चरित्र ऐकण्याची संधी मिळणे हे दाड ग्रामस्थांचे मोठे भाग्य असल्याचे बोलले जात आहे. या सोहळ्याचा लाभ जास्तीत जास्त भाविकांनी घ्यावा असे आवाहन श्रद्धा ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश तांबे पाटील यांच्यासह सदस्यांच्या वतीने करण्यात आले आहे. एखाद्याचा शाप घेतला तरी चालल, पण कोणाचा तळतळाट कधी घ्यायचा नाही. या कथेतून एवढं जरी लक्षात राहिलं तरी खूप काही झालं. एखाद्याचा शाप घेतला तरी चालल, पण कुणाचा तळतळाट कधी घ्यायचा नाही. कारण तळतळाट कधीच माणसाला सुख लागू देत नाही, कधीच नाही. त्यांना कधी सुखाची अपेक्षा ठेवायची नाही. साधारण माणसाच्या चरित्रासारखं नसतं, त्यांचं चरित्र लीला चरित्र असतं. ते ठरवून आलेले असतात की आपल्याला ही सगळी कामं करायची आहेत. ते ठरवून आलेले आहेत. आपल्याला मजबुरीने यावं लागलेले मृत्यू लोकात आपल्या कर्माचे सगळे हे करण्या गणित सोडवण्यासाठी. आणि संत हे स्वतःहून येत असतात. ईश्वराला बोलवावं लागतं आणि माणसाला यावंच लागतं. हा फरक आहे येण्या येण्याचा. आपण आपल्या कर्मात बांधलेलो आहोत म्हणून आपल्याला यावं लागतं. ईश्वराला आणि संताला कुठलंही. संत मुकुंदास महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दाड बुद्रुक या भूमीमध्ये स्वर्गीय डॉक्टर अशोकजी तांबे पाटील यांनी दाड गावातील बालक हा सुसंस्कृत व्हावा व या ठिकाणी नवीन वर्षाचं स्वागत एक अध्यात्माच्या गजरात व्हावं या भूमिकेतून त्यांनी गेली 19 वर्षापूर्वी या ठिकाणी दाड बुद्रुकमध्ये 25 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीमध्ये बालकांना सुट्टी असती या हेतूतून साई सच्चरित्र पारायण सोहळा या ठिकाणी चालू करण्यात आला. परंतु त्यांच्यानंतर गेली 2 वर्षानंतर या ठिकाणी आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील तसेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ शालीनताई विखे पाटील व आमचे मार्गदर्शक व आधारस्तंभ आदरणीय माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शना
खाली 17 वर्षापासून श्रद्धा ग्राम प्रतिष्ठान या ठिकाणी वेगवेगळे उपक्रमांचं आयोजन 25 डिसेंबर ते 1 जानेवारी या काळात सतत करत असतात। यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचा कीर्तन महोत्सव, तसेच आपले हरिभक्तपरायण रामराव महाराज ढोक यांचे रामायण, तसेच अनेक मान्यवरांच्या या ठिकाणी भागवत कथा, संत चरित्र या ठिकाणी झाले आहेत। परंतु गेली 3 ते 4 वर्षापासून श्री शक्तीचा जागर हा प्रमुख उद्देश मनाशी बाळगून श्रद्धा ग्राम प्रतिष्ठान गेली 3 ते 4 वर्षापासून या ठिकाणी श्री हरिभक्तपरायण मुक्ताई चाळक यांची भागवत कथा, त्यानंतर शिवमहापुराण, त्यानंतर महिला कीर्तन महोत्सव व आता आपल्या महाराष्ट्रातली प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण साध्वी श्री सोनालीताई करपे यांची देवी भागवताची कथा या ठिकाणी चालू आहे। अतिशय आनंदी व भक्तिमय वातावरणामध्ये या कथेची या ठिकाणी सुरुवात आहे। या ठिकाणी दररोज कथेनंतर 4 ते 5 हजार लोकांना अन्नदानाची व्यवस्था आमच्या श्रद्धा ग्राम प्रतिष्ठानचे सर्व तरुण करत असतात व तसेच या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आदरणीय जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांची देखील या कार्यक्रमासाठी भेट देऊन आम्हाला मार्गदर्शन असतं। आता उद्याच्या होणाऱ्या 1 जानेवारी 2026 रोजी या ठिकाणी हरिभक्तपरायण साध्वी सोनालीताई करपे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे। त्या काल्याच्या कीर्तनासाठी 5 ते 6 हजार लोकांच्या महाप्रसादाची व्यवस्था श्रद्धा ग्राम प्रतिष्ठानचे तरुण व आमचे मार्गदर्शक आदरणीय रवींद्रजी बनसोडे व गणेश बनसोडे हे या ठिकाणी अन्नदानाची व्यवस्था करत आहे। उद्याच्या महाप्रसादासाठी सर्व भाविक भक्तांनी या काल्याच्या प्रसादाचा लाभ घ्यावा व नवीन वर्षाचे स्वागत हे अतिशय भक्तिमय वातावरणातून करण्यात यावे व सर्वांना या ठिकाणी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व स्वच्छता व्यवस्था या ठिकाणी एक आदर्शवत कुटुंब आमच्या गावातील आर्णे परिवार रात्री 2 वाजेपर्यंत या ठिकाणी स्वच्छतेची व्यवस्था करत आहे। अशा सर्व गावातील तरुणांना व गावातील सर्व नागरिकांना या कथेसाठी आम्हाला प्रोत्साहित करून आमच्या श्रद्धा ग्राम प्रतिष्ठानच्या माध्यमातून तरुणांकडून काम करून घेणाऱ्या सर्व नागरिकांचं, ग्रामस्थांचं व माता भगिनींचं शतशः प्रणाम त्यांना सर्वांना। उद्या महाप्रसादासाठी सर्वांनी हजर